हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अजित पवार प्रवास करत असलेल्या VSR कंपनीच्या विमानात अतिरिक्त इंधनाच्या टाक्या किंवा स्फोटक नव्हती। विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं निवेदन। रोहित पवारांच्या प्रयत्नांना आमचं समर्थन। विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून पाठिंबा। निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी। रोहित पवारांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। पक्ष ताब्यात घेण्याच्या रोहित यांच्या दाव्यात तथ्य नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याकडून आरोपांवर स्पष्टीकरण। अजितदादांची ताकद आपल्याकडे यावी म्हणून घराबाहेर काळी जादू। रोहित पवारांचं मोठं विधान। तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना पक्ष ताब्यात घ्यायचा होता। रोहित पवारांच्या आरोपानं खळबळ। पत्रकार बाळू तुपेंच्या हत्येमध्ये अशोक खरातचा सहभाग। जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांमुळे खळबळ। तर जितेंद्र आव्हाडांच्या आरोपात तथ्य नाही म्हणत आरोपींच्या नातेवाईकांनी फेटाळले आरोप। विशेष तपास पथक लवकरच खरातला मिरगावात नेऊन तपास करणार। भोंदूगिरीच्या माया महालमध्ये दडलेलं काळं वास्तव लवकरच उघड होणार। मुंबई महापालिकेकडे इच्छामरणाबद्दल 40 जणांकडून अर्ज दाखल। इच्छामरणासंदर्भात स्पष्टता नसल्यानं पालिकेसमोर नवा पेच। मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज स्वीकारण्याची दिली जबाबदारी। आणि रशियाकडून भारतात सुमारे 6 कोटी बॅरल कच्च्या तेलाची खरेदी। पश्चिम आशियातल्या संघर्षादरम्यान भारताकडून इंधन पुरवठ्यावर भर। नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन। स्वतःला कॅप्टन बिरुद लावून घेणारा हा अशोक खरात हा मात्र 10वीच्या परीक्षेमध्ये नापास झाला होता अशी माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे खरात हा जन्मतारीख सांगितल्यावर अंकशास्त्राचा अभ्यास करून त्यानंतर वार आणि भविष्य सुद्धा सांगायचा। तोच खरात 10वीच्या परीक्षेमध्ये गणित विषयातच चक्क नापास आहे। अशोक खरात याचं मूळ गाव सिन्नर तालुक्यातल्या कहांडवाडी इथं आहे। तो शिक्षणासाठी वावी इथे शाळेत येत असे आणि 1 जून 1965 ही त्याची जन्मतारीख होती। अशोक खरातचं त्याच्या शाळेमध्ये नाव लक्ष्मण एकनाथ खरात असं होतं। आता याच नावानं त्याने मार्च 1983 मध्ये 10वीची परीक्षा बैठक क्रमांक C52341 या आसन क्रमांकाने दिली आणि त्यात खरात नापास झाल्याचं कळतंय। खरातला मराठी विषयामध्ये 39, इंग्रजी विषयामध्ये 37, गणितात 28, विज्ञानात 62, समाजशास्त्रामध्ये 38 तर हिंदीमध्ये 47 असे एकूण 251 गुण मिळाले होते। अशोक खरातला शाळेतलं नाव लक्ष्मण होतं आणि त्यानंतर 1995 मध्ये त्यानं शाळेतनं दाखला काढला। त्यानंतर त्यानं गॅझेटद्वारे नाव अशोक असं केलं असावं अशी शक्यता आहे। आता ही माहिती 2 शाळा सोबतीने दिली आहे। या भोंदू अशोक खरातला अटक झाल्यावरच त्याचे काळे कारनामे आता उघड झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला। त्याची मार्कशीट कशी आहे आपण पाहूया। त्याचं नाव खरं तर लक्ष्मण एकनाथ खरात असं या मार्कशीटवर दिसून येत आहे। आसन क्रमांक C52341 हा त्याचा आसन क्रमांक होता। त्यानंतर पुढे जाऊया आपण। मराठी इंग्रजी 39 मराठी, इंग्रजीमध्ये 37, गणितात 28 नापास, विज्ञानात सगळ्यात जास्त 62 मार्क त्याला मिळालेले पाहायला मिळत आहेत। तर समाजशास्त्रामध्ये 38 आणि हिंदीमध्ये त्यातल्या त्यात 47 असे त्याचे मार्क आहेत। एकूण मार्क त्याला प्राप्त झालेले आहेत 251। जवळपास 600 पैकी 251 मार्क त्याला प्राप्त झालेत। आता या भोंदू खरातला अटक झाल्यावर त्याचे काळे कारनामे उघड झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला। याबद्दल तपास केला असता पेन ड्राइव्ह सापडलेला आहे। यात भोंदू खरातच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका पूर्वीच्या कर्मचाऱ्यानं स्पाय कॅममधनं शूट केलेले लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सुद्धा आहेत।
त्यामुळे या पेन ड्राईव्हच्या मुद्द्यावरनं आता राजकारण चांगलंच तापलंय. पेन ड्राईव्ह मधलं सत्य उघड झालं आणि मंत्रिमंडळातल्या अनेकांची विकेट पडेल असा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय. त्यामुळे त्यांचा बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे आहे यावरनं आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगायला लागलेल्या आहेत. आणि त्याच सोबत त्यांनी खरातच्या एन्काउंटरची सुद्धा शक्यता यावेळी बोलून दाखवली आहे. मी जबाबदारीनं सांगतो, जर ते पेन ड्राईव्ह पुढे आलं तर मंत्रिमंडळातील 2-3 लोकांची विकेट जाईल, पण ते आणू शकणार नाहीत. ते प्रकरण दाबल्या जाईल आणि सोयीचं जेवढं आहे तेवढंच ते पुढे आणलं जाईल. उद्या मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल. एवढं मोठं हे प्रकरण आहे. यानंतर आता एक मोठी बातमी पाहूया. एसआयटी आणि क्राईम ब्रांचचं पथक सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याचं कळत आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणातील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत. या दाखल गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये माहितीसाठी एसआयटीचं पथक आणि क्राईम ब्रांचचं पथक इथे पोहोचल्याची माहिती मिळते आहे. एसआयटी आणि क्राईम ब्रांचकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम इथे सुरू करण्यात आलेलं आहे. भोंदू अशोक खरात याच्या कोठडीमध्ये 5 दिवस आणखी वाढ झाल्यानं एसआयटी कडून तपासाला वेग आल्याचं कळत आहे. एकीकडे चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे एसआयटी मार्फत तपासणीही केली जाते. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेत लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील. लक्ष्मण, आता एसआयटी आणि क्राईम ब्रांचचं पथक इथे पोलीस ठाण्यात पोहोचलंय, काय नेमकी माहिती इथे घेतली जाते? हा जो भोंदू बाबा आहे अशोक खरात याच्या विरोधामध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झालेले होते आणि काल रात्री उशिरा एक 7वा गुन्हा जो आहे तो देखील दाखल झालेला आहे. आणि त्याच 7व्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं आता क्राईम ब्रांचचं पथक जे आहे ते त्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे. त्याचबरोबर संयुक्त तपास करणारं एसआयटीचं पथक जे आहेत त्याचे देखील काही अधिकारी त्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहे. त्यांच्याकडनं देखील काही तांत्रिक पुरावे जे आहेत ते गोळा करण्याची कारवाई त्या ठिकाणी केली जाते. कालच ज्या वेळेला अशोक खरात याला न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं त्यावेळेला पोलिसांनी त्याची कस्टडीच्या कारणांसाठी मागवलेली होती. त्यापैकी एक कारण होतं ते म्हणजे त्याच्या घरामध्ये एक ब्लॅक कलरचा डीव्हीआर सापडून आलेला होता आणि हा जो डीव्हीआर आहे त्या डीव्हीआर ज्यावेळेला त्यांनी कलेक्ट केला, ताब्यात घेतला, त्यावेळेला त्या डीव्हीआर मध्ये कुठल्याही प्रकारचा डाटा त्यांना मिळून आला नाही. मात्र हा डीव्हीआर त्याच्या लॉकरमध्ये होता. त्यामुळे लॉकरमध्ये असलेल्या या डीव्हीआर मधला डाटा नेमका कुठे गेला आणि त्यामध्ये नेमकं काय होतं याचा तपास पोलिसांना करायचा आहे. आणि त्यासाठी आता हे सगळे पथक त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. काही तांत्रिक आणि टेक्निकल ज्या बाबी आहे त्या तपासण्यासाठी काही टीम ज्या आहेत त्या देखील त्यांनी त्या ठिकाणी बोलवल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि त्या टीमच्या माध्यमातून हा डीव्हीआर रिकव्हर करणं असेल किंवा इतर तांत्रिक पुरावे जे आहेत ते गोळा करण्याची कारवाई त्या ठिकाणी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आज दिवसभरामध्ये या भोंदूबाबा अशोक खरातचे काही पुरावे पोलिसांना मिळतात का हे सगळं बघणं या तपासानंतर महत्वाचं असणार आहे. नक्कीच या चौकशीअंती काही आणखी पुरावे सापडतात का पाहावं लागेल. तुझा धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.